गुणत्रय भाव देव वृत्तीमध्ये उत्पन्न होतात आणि भगवंताच्या सत्तेवर उत्पन्न होतात. परब्रह्माची सत्ता ही व्यापक आहे आणि ती आत आहे आणि बाहेर पण आहे. ती शक्ती ओळखणाऱ्याला बुद्धी लागते आणि बुद्धीमध्ये ज्ञान लागतं. ज्ञानासाठी गुरु लागतात आणि गुरुच्या संगतीमुळे ते भगवंताची प्राप्ती होती. दुःख संपत आणि प्रारब्ध बदलतं. आत्मचिंतनानं चित्त सुखमय होत. हे आमच्या ज्ञानाचं फल आहे. वेदाचं म्हणा, माऊलीचं म्हणा, ज्ञानाचं म्हणा, गीतेचं म्हणा, चित्त सुखरूप होत, अज्ञान समाप्त होत, अंतःकरण बाधित होत आणि त्या ठिकाणी आयुष्य धन्य होत, मोक्ष हातात येतो, देवभाव निघून जातो आणि त्या ठिकाणी बुद्धीला भगवंताचा स्पर्श होतो. तो मोक्ष. देहाचा स्पर्श होतो ते बंधन, विषयाचा वासना होती तो विकार आणि भगवंताचा निराकार, बुद्धीचा विकार, मनाला देहाचा आकार, म्हणून हे बंधन आहे. आकार विकार. आकार जगाचा, देहाचा, देवाचा, तिन्हीला पण आकार आहे. ह्या देहाला पण आकार आहे, जगताला आकार आहे, नाना वस्तूला आकार आहे. पण आकार हा कुठून प्रगट होतो, कसा प्रगट होतो, काय होतो आपण रोज पाहतो, तो विषय जाऊ द्या. पण निराकार हा माझं स्वरूप आहे आणि आकार हा दिसू नाहीये हे कळतं त्याला परमेश्वराचं पद मिळतं. हे ज्याला कळतं की आकार छोटा, विकार तोटा, निराकार मोठा, तीन गोष्टी, छोटा, तोटा आणि मोठा. सांगा बरं काय काय म्हणले. हा खोटा आहे. मग तो देवाचा असो, जगाचा असो, देहाचा असो, पदार्थाचा असो, कुठलाही आकार हा खोटा आहे. विकार हा तोटा. विकार म्हणजे मायेचा क्षोभ होऊन वृत्तीमध्ये खोट्याला अस्तित्व देणं. माया म्हणते खोटा आहे आणि भगवंत वेद म्हणतो मी आहे. हे वचन तुम्हाला कळत नाही बेटा. माया काय सांगते, खोटं दाखवते, तसं सून खोटं सांगते. मनाला, बुद्धीला, नामांतकरणाला खोट्यामध्ये नेते आणि खरं झापते, आवरण, खोटं दाखवते, विक्षेप. ह्या दोन शकतात मायेच्या. आणि त्या संपतात श्रवणानं. जसं लाईट टाकला, अंधार संपला. काय टाकला आपण? लाईट. काय गेला? अंधार. तसं बुद्धीमध्ये असलेला अज्ञानाचा अंधार म्हणजे देहाचा संबंध. देहाचा संबंध करणारा अज्ञान जेव्हापर्यंत जिवंत ठेवलं तुम्ही, कर्मानं, वासनेनं, मोहानं अज्ञान तुम्ही जिवंत ठेवता. तुम्ही अज्ञान जिवंत ठेवलं हे तुम्हाला कळत नाही. कळत नाही तुम्हाला. पण वेदाला कळतं, बोधानं अज्ञान जळतं. मन भगवंताला मिळतं आणि हृदयामध्ये स्वरूप प्रगट होतं. तेव्हा मनुष्यत्व पद जातं, देहपद, आणि ब्रह्मपद येतं. त्या ठिकाणी केवळ सुख उद्भूत होतं आणि देहभाव बंद होतो आणि वृत्तीतला गुण समाप्त होतो आणि गुणाच्या पलीकडे वृत्ती जाती. त्याच नाव गुणातीतता हे आपल्याला सांगायचंय. वृत्ती गुणाला सोडती, देहाला सोडती, खोट्याला सोडती आणि भगवंतापाशी जाऊन थांबते. तेव्हा तिच्यामध्ये उत्पन्न झालेल्या गुणाला तुम्ही जर टाकलं तर नुसतं ऐकून काय होत नाही. ते ताटाला बघून पोट भरते का? भरता का पेट? नहीं भरता ना. खाना पड़ता उसको. वैसा सुनने के बाद आचरण में आना पड़ता. फिर बाद में भगवान का जो स्पर्श है अंदर से वो उद्भूत होता. जैसा बच्चे का प्रेम खुद से आता ना. लोगों को आ रहा, तुमको क्या नवर है, तुम्हारा तो है खुद का, है ना? सही है कि नहीं? वो प्रेम अंदर से उकलता है ना. तब पैसा देना पड़ता प्रेम को, नहीं ना? वैसा भगवंत का प्रेम, उसको भक्ति बोलते हैं. आणि भगवंतमय बुद्धी बनना उसको ज्ञान. ज्ञान म्हणजे सुख. ज्ञान माने अपनी अवस्था आपको ही पहचान न होती. मैं क्या हूँ, मैं किस लिए आई हूँ, मैं क्या कर रही हूँ. संसार मत बंद करो.
संसार करो नहीं ऐसा कुछ नहीं बोलता, पर संसार करते करते उनको पहचानना ये धर्म है अपना। इससे क्या होता, बहुत लाभ होता। अपनी बुद्धि भगवान के पास रहती और अपना जो काम करते चलता है, और काम करते वक्त बुद्धि कर्म में नहीं रहती, अलग हो जाती कर्म से। वो ज्ञान का फल है। कर्म और बुद्धि जब अलग अलग बन जाती है, कर्म बाजूला जातो आणि बुद्धी अलग होती, तेव्हा ती कर्माला सोडली तर तिनं बोध घेतला तर, ती संताकडे आली तर, वेदांत तिला झेपला तर क्या होती फिर? तो भगवान के पास जाती बुद्धि यानी जीव, परमात्मा कुछ भी बोलो, उसको सुख चाहिए ना। हर एक जीव को क्या चाहिए? सुख। वो नहीं मिलता, मार्केट में मिलता क्या सुख? पैसे से नहीं। ये आत्म सुख है, ये संत का मिलन है बुद्धि का। संत के पास जाके कुछ दिन मनन श्रवण आत्मचिंतन करने से लाभ होता है, हानि नहीं। संसार करने से लाभ होता या नहीं होता मालूम नहीं, अपने प्रारब्ध पे चलता है संसार, पर परमार्थ नहीं। परमार्थ अपने कष्ट से, अपनी श्रद्धा से, अपने प्रयत्न से। परमार्थ को तीन लगता है, श्रद्धा, कष्ट और साधु की संगति। उससे क्या हो जाता है? बुद्धि प्रभावित हो जाती, यानी प्रसन्न होती, दुखी नहीं, कभी नहीं। कारण दुःखी बुद्धी केव्हा होती? ती देहासोबत राहते, कोण पण असू दे, जे नाही तिथं राहते, आणि जे आहे त्याला सोडती, तिथं माया करते। ती म्हणते आता माझं गिऱ्हाईक झालं, आता दुसरीकडे झाला, कारण हे त्याला अंध देहापाशी म्हणणे की नाही। मग बुद्धी जर देहापाशी आहे, मन कर्मापाशी आहे, तर अज्ञानाचा अंधार आहे। सकाळी पूजेसाठी हेच बोलले, अच्छा, कारण कर्म पूजा हे कर्म आहे, वर्म नाहीये। पण श्रद्धेनं केल्यावर वर्म हातात येतं। कर्माचं 1 तासापर्यंत मला जास्त बोलता येत नाही, आणि श्रद्धा ती भंगून जाईल लोकांची, हे पाप मला करायचं नाही। आपण पूजा करतो मालूम आहे, पण पूजा करताना जर आपला अहंभाव जर जागा ठेवला तर ती पूजा सिद्ध होत नाही। तिथं पूजेमध्ये एक अहम वृत्ती तयार होती, ती पूजा देवापर्यंत जात नाही। मी पूजा केली म्हणल्यावर देवाला राग येतो। एक बोलू का उदाहरण, आपको समझ देती है बात। अपने कुछ खिलाए किसको, अब मैं आती आपके घर में बारम्बार, मैं तुम्हारे बोलने से नहीं आती, मैं यहाँ उनके ऑर्डर रहती, तुमको समझ में आए ना आए मुझे कुछ मतलब नहीं उससे, लेकिन उसके ऑर्डर रहती है अंदर से, जाओ। तुम्हारा फोन आया तो मैं सोचू कि जाने अब कल जाने का, तो नहीं, उनको हो बोले जाने का, तो मेरे दिल पर नहीं तो मैं सो जाती। अब निकलते समय उनको बोला कि नको आओ, और नहीं बोली मैंने, नहीं जाने का, क्योंकि प्रवास हो गया, थोड़ा थक गई थी। हाँ, जो चिंतन निकला रहते उसके हाथ में रहता, अपने हाथ में नहीं रहता। मैं सोच कर बात करती क्या, आप भी सुनते मेरी बात, पाठ करके बोलती क्या, सोच कर बोलती क्या, सन सन निकल जाती। उसको पूर्ण कहते, उसको वेद कहते, उसको बोध कहते। और बोध अपने दिमाग में आ गया, भेजा भेजा बोलते उसको, उसमें जब ठहर गया वो, मैं मेरा स्फुरन या मैं बोलने से कि वेद का स्फुरन जब बुद्धि में अटक गया, वहां रुक गया, तो बुद्धि परिवर्तन हो जाती, और वहां से यहां से निकल गया, परिवर्तन नहीं। कितना भी सुनो, कुछ फल नहीं, फल नहीं ना। एक झाड़ लगाया, उसको फल नहीं, तुम क्या बोलते, क्या पानी डालने का, उखाड़ के फेंक दो। तुमको कहां फेंको, हमने फेंकना पड़ता अभी। सच्ची है कि नहीं? कैसा हंसना आ रहा, आगे की बात पहले समझ में आ रही। झाड़ लगाते, उसको फूल भी नहीं, फल की तो बात भी नहीं, फूल के बाद फल आ जाता है। तुम क्या सोचते, कब तक पानी डालने का, वो काट के फेंक दो। भगवान तो बोलता, उसको फेंक दो बाजू में। बोलता है कि मुझे जानती नहीं, बाजू में तो मेरे सामने मत आओ। सच्ची बात है, मुझे कोई पहचानता नहीं, मुझे मानता नहीं, खाली दिखाए के वास्ते पूजा करता है, वो मेरा भक्त नहीं है। जो मुझे पहचानता है,
मुझे भाव से पूजा करता है, उसका दिल मेरे पैर में रखता है, भक्ति भाव बोलते उसको। अंदर से जो भाव है संसार में कम रहता चित्त और भगवान में ज्यादा रहता, उसको श्रद्धा भाव कहते हैं। वो श्रद्धा नहीं रहती तुम्हारे पास करने का कुछ तो भी निकलने का बाजू में, अगर भाव रहता आंखें में पानी आ जाता, टपक टपक गिरता अंदर, भगवान के सामने गिरता पानी कि भगवान तेरी पूजा करता हूँ, तू कर लेता है। तुम तो कैसा है, किधर है, तेरा पता बताओ ना, एड्रेस। अगर अपना पता जो मिल गया तो बुद्धि को वहां एड्रेस से जाना पड़ता है। वो एड्रेस से बुद्धि क्या है, भगवान के पास जाती। अगर एड्रेस नहीं फिर कहाँ जाती, फिर वापस आ जाती। ये नाटक नहीं जमता भक्ति में। तुम्हारे पास सब नाटक है कि नहीं? नहीं वो हमने कहा जो अपन बच्चों को प्यार करते, धन को प्यार करते, घर को प्यार करते, उतना प्यार भगवान का नहीं है, है? ईमानदारी से बात करना है नहीं। अगर इतना प्यार भगवान पे करे तो भगवान मूर्ति में नहीं रहता, तुम्हारे पास आ जाता। उसको ज्ञान बोलते। क्या बोलते हैं उसको? ज्ञान, यानी ज्ञान। हीच पूजा करिए की त्याला पाहताना, त्या लक्षात वाहताना की तुझी भेट होऊ दे आणि तू मला कळू दे, असं दूर पाहणं बस आता। तुला दूर नहीं ठेवायचं। अपन वीडियो कॉल में माँ से बात करते हैं, वो क्या बोलती, अब वीडियो कॉल बंद कर, मेरे सामने आ। और पूजा बोलते वीडियो कॉल, समझ में आई? म्हणजे मी सकाळी बोलले होते की पूजा कशी करावी, हे मन, ही बुद्धी, हे अंतःकरण त्या भगवंताला समर्पित करायचा श्रद्धेच्या मधून। एक श्रद्धा असते बेटा, जी आपण लेकराला देतो, जी आपण नातेवाईकाला देतो, जी श्रद्धा देहाला देतो, जी धनला देतो की नहीं? आपलं लेकरू किती आवडतं हे मायला विचारावं। अब आपकी समझ में आएगा बच्चा कैसा रहता है? बताने की बात नहीं आप है क्या? बताने की बात है? सच्ची बात है ना कि बच्चे पे दिल कैसा आ जाता है, आता है ना? वैसा दिल भगवान पे होता, वैसा नहीं रहता, कम होता, कम। पूजा करने की, करके रखने के, भाग जाने का। पूजा करा रखती म्हणून करायची, बरोबर आहे की नाही? तसं नाही। पूजा करताना हृदय व्हायचं देवाला, जसं फूल वाहताना आता हृदय व्हा। हृदय व्हा म्हणजे श्रद्धा, प्रेम आणि त्याचे गुणगान। गुणगान बोले तो उनका भजन। बोलो भजन कैसा रहता, सुनो। माझे चित्ता तुझे पाई, राहो ऐसे करी काही, दरोनिया बाई भवतारी दातारा, चतुरा तो शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी। सगळ्या देवाचा देव म्हणजे मुकुट म्हणे पांडुरंग। धन्य तुची विठोबा, तू एक आहे। वारकऱ्याचा देव म्हणजे विठोबा आहे, आणि सगळ्या देवाचा देव म्हणजे मुकुट मणी आहे। सगळी माळ बोल्यावर एक मणी रहता ना ऊपर, उसको मुकुट मणी बोलते। उससे माला पूर्ण हो जाती है। खरा भगवंत हमारा पांडुरंग है, विठोबा। वहां वैकुंठ से पधारा है नीचे, भक्तों के वास्ते उतरा नीचे। मग धरून यावं आहे, हाताला धरून ह्या भवसागरातून ह्या काठावरून त्या काठावर ने, म्हणजे ज्ञानमय वृत्ती होऊ दे। पूर्व पहिला काठ धर्मशास्त्र यानी पूजा, धर्म, दान, तीर्थ यात्रा क्या क्या करने का कर दो, वो क्या है? पहिला काठ धर्मशास्त्र। आणि दुसरा काठ ज्ञानशास्त्र। धरून यावाही भव हातारी दातार। माझे चित्त तुझ्या पायी, देवा माझं चित्त आवरत नाही। मोहात जातं, लेकरात जातं, घरात जातं, भांडण्यात जातं, द्वेषात जातं, क्रोधात जातं, मृत्यूपणावर येतं। हे सगळं बंद कर आणि तुझ्या पायावर चित्त राहू दे। एकूण अशी मागणी आहे, पांडुरंगाला भक्ताची मागणी आहे, असं म्हणतो का आपण कधी फुल वाहताना? फुलं वाहिले, बेल ठेवला,
निघाली बाहेर गर 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 है ना. आता ऐका, जेव्हा आपण पूजा करताना देवभाव संपावा आणि भगवंत भाव जागा व्हावा. आणि तो कसा आहे, त्याचं रूप कसं आहे, ते दिसायला कसं सुंदर आहे. ते कोणी म्हणतं का पूजा करताना मी तर कोणच्या बायचं थवडत बघितलं नाही, नुसती मुक्यानं बसती, फुलं वाटी उठून जाती. त्याचं वर्णन करत तर पूजा करायची. काही खोटं आहे माझं? गुंडू कसं म्हणत आहे, गवळण म्हणता लागेल. मग ह्या गायचं धर्म तर सगळे आला का नाही माझ्या पुढे पाया पडत गवळण म्हणतानाच? सांगा कोणतं पोरगा गवळण म्हणते? प्रॉपर्टी पैसा महत्वाचा नाही, संस्कार, देवधर्म, कीर्ती, यश आणि माणुसकी हे ज्याच्या पैसा आहे आजच्या काळात तो श्रीमंत आहे. पैशाची श्रीमंती सांगू नका आम्हाला. पैशाने माज येतो, ज्ञानाने राज येते आणि भक्तीनं प्रेम उत्पन्न होते ईश्वराचं. भक्ती काय करते? भगवंताचं प्रेम तयार करते. ज्ञान काय करतं? भगवंताला हृदयामध्ये प्रगट करतं. अज्ञान काय करतं? दुःख देतं. आणि संत काय करतात? मोक्ष देतो. काय करतात संत? एकच काम आहे, जीवाला सुखरूप करायचं आणि जन्म मृत्यूला संपवायचं, अज्ञानाला काढायचं आणि जीवाला चिन्मय करायचं. हेच काम संताचं असतं. देवापेक्षा संत महान आहेत, माना की न माना. देव करतो का? अज्ञान काढते का? देव म्हणतो तुझं प्राण भोग मी बघतो. किती दुःख असू द्या, काय केलं सुदैवाचं? काय केलं? शेवटी सगळं झाल्यावर केलं. प्रारब्ध संपल्यावर हात फिरवला. म्हणून भगवंताचा हात कपडाला लागावा आणि संताचा हात कपडाला लागावा. डोक्यावर तरी, त्यातर इथं कुठे तरी, इथं यश असतंय, इथं अवधार्य असतं, इथं धन असतं, इथं सगळं काही असतं. ही भ्रुकुट तुम्ही जे गंध लावतात ना ते मला आता ते कळलं ना? काही समजते? नाही समजत नाही. कुठे गंध लावा देवा टीव्ही कळलं ना. एक सांगू आता, बरं एक प्रश्न करते, ऐक, उत्तर द्या की नका द्या, मी तुमच्यावर डिमांड करत नाही. आपण काय करतो? आधी दूध पाणी घालून अभिषेक करतो रोज, नंतर पुसतो, हात कुंकू लावून टिकला लावून पूजा करतो. बाद में अक्षदा, अक्षदा आधी का मागून सांगा, आधी का मागून? आम्ही आधी लावतो आणि अक्षराचा अर्थ काय? कशामुळे अक्षदा? ऐका, आता आतून यायला म्हणून सांगाय. हो ना, महादेवावर अक्षरा व्हायला तर धनाचं पटर होतं. टीव्ही असे दोन नाही, बाया एक धरतात अक्षदा, बायाला चिकट घाल, पंचपोळा इतकं, अक्षदा इतक्या आणि वाती इतकं नाही. अक्षदा असं भरपूर पिंड भरावी, पूर्ण भगवंता अक्षदाचा ठोक दिसावा, द्या डोक्यावर राहावी. तुम्ही डोक्यावर राहिली का बघत नाही, ठेवली का राह, टाकायचं, निघायचं, पाणी फेकायचं, संसारात तोंड घालायचं, संपलं. अलंकारार्थे अक्षदां समर्पयामि, धूपं समर्पयामि, दीपं दर्शयामि, भोगिपता निवेदं समर्पयामि, तात्काळ निवेदन समर्पयामि. तात्काळ लगेच दुधाची वाटी, बदाम, काजू काय असन, पंचखाताचा निवेद दाखवा बालाजीला, देवीला. माती दाखवता कोणी तुम्ही? एवढा भात काढला की बाई म्हणते गुरु गुरु गुरु, काय गुरु गुरु टूर टूर. पंचखाद्य असा शुक्रवार, सोमवार, मंगळवार, बदाम, काजू, किसमिस, मनुका, हरी, खोबरे तुकडा, पंचखाद्य म्हणते. मग त्याला आवडत नाही का? तुम्हाला आवडतं का? गपा गपू खायचं, झाकू 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 लगेच ठेवायचं, किसमिस ठेवायचं, पाणी फिरवायचं, फळ झालं, दुसराकडे ठेवायचं, झालं निवेद झालं, दाखवा पुन्हा. पण तेव्हा निवेद दाखवून धूप दाखवायला, दीप दाखवायचा, आरती करायची, निवेद दाखवायचा. आणि अक्षदा म्हणजे देवाचे अलंकार आहेत. अलंकारार्थे अक्षदां समर्पयामि. पण श्रीमंत लक्ष देता ना, मला फक्त मामा म्हणले की मामा, आत्मना म्हणले की आत्मना, त्याला पुसा आत्मना म्हणजे काय, त्याच्या बापाला येत नाही, त्या बडजीच्या. आता विचारा तुम्ही, ते पान टाकता की नाही, मामा म्हणा आत्मना, सुती स्मृती पुराणोक्त, त्याला सांग पटपट काय बोल, त्याला आत्मना माहिती होय.
त्याचं माहिती जाऊ द्या लिलाम झाली मी टाकलं नाही का तरी त्याला सवय ना. म्हणून एक सांगायचं रे सकाळचा भाग, जेव्हा पूजा भक्तिभावानं होती तर ती खरी होती, आणि विधियुक्त होती तर खरी होती, आणि हृदय त्याचा ठीक ठेवलं तर ती पूजा खरी आहे. आणि पूजा करताना भगवंताचं नामस्मरण फोन लावून ठेवायचा नाही. आपलं तोंड चालू करायचं, वाणीनं भगवंताचं नाव घ्यायचं, हृदयातून प्रेमाचा धराभाव द्यायचा, आणि त्याच्या भगवंताच्या गुणगानामध्ये पूजा कधी झाली ते कळत नाही. आम्हाला 200 वायपाट घन 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 पूजा झाली तर कळत नाही, म्हणलं तर कळत नाही. त्याचे काही 2-3 अभंग काकड्याचे घ्यायचे, काही पद म्हणायचे, एखादा श्लोक म्हणायचा, झालं. 15-12 वेळेस की काय का करतात फोन लावून ठेवायचा. लई चुकीचं तुमचं तोंड. तुला मुख्य केलं का? मुख्य मात्र फोन लावा ज्याला वाणीच नाही. तुला वाणी दिली की खरे का खोटे नंतर लावा. सगळं झालं ना मग लावून टाका घरामध्ये, आमचं काय ना नाही. पण तुमच्या वाणीनं भगवंताची सेवा, भगवंताचं गुणगान, भगवंताचं वर्णन, भगवंताची लीला, भगवंताचे स्तोत्र काहीतरी म्हणत राहणं. गच्च बसायचं, पूजा करायची, उठून जायचं. आता काय करावं बाबा, ती पूजा करू नका. चला आता वाजो ठेला विरा, हे ऐक विचार सागरा, विची सागरा जीवेशी हे. बघा, आत वाजो ठेला विरा, ते अभिमानाचा वारा. आता वाजो ठेला विरा, अभिमानाचा वारा बंद झाला, ठेला म्हणजे थांबला. जेव्हा देहाचा अभिमान थांबला तर भगवंताचा आणि बुद्धीचा अभेद झाला. भगवंताचा आणि बुद्धीचा अभेद म्हणजे सुखरूपता आणि मोक्षता हे सांगितले. देह अभिमानाचा वारा जेव्हा थांबतो चित्तात म्हणजे अभिमान संपवतो. याच्यात मग सकाळी बोलले मी, खूप बोलले, आता मला वेळ नाही. अभिमान सोडून पूजा करा म्हणले मी. करतेपणानं नाही, मी केली नाही. पूजाचा संबंध तुमच्याशी नाहीच आहे, हा भाव आहे. पूजा ही भाव आहे भगवंतावर, आणि तुमच्यापाशी जर भाव नसेल त्या पूजेला अर्थ नाही. नको करू. मग आता ऐका, आपण खाली होता, एक मिनिट. हे ऐक विची सागरा जीवेश हे. मग तिथं त्या क्षणी जीवा शिवाचा ऐक्य. कोणत्या क्षणी? ज्या क्षणामध्ये देहाचा अभिमान बुद्धीने टाकला, त्या क्षणामध्ये जीवा शिवाचा आपण अनुभव होतो, आणि सुख आपण बुद्धीमध्ये प्रगट होतं, आणि तेव्हा ईश्वराचं नातं तयार होतं, देहाचं नातं बंद होतं. त्याला वेदामध्ये मोक्ष नाव येतं. त्याचं मला एक सांगू की खूप चोरून ठीक आहे, असं काही घंटा बोलले. कुणाच्या भावना ठेस लागून पुन्हा डबल घेतले आज भक्ती काय ते. मग आता ही ओवी सांगायला खूप काही बोलावं लागतं. आता पुढे पण जायचं, पुढचा गोळा पण सुंदर. आता ऐका, म्हणून मदभावेसी. बघा, म्हणून जो मला माझ्याशी झाला, मदभावेसी माझा भाव तुझ्या विषयाला. त्याचा भाव कोणता आहे? तो भगवंत चौकड आहे, तो सुखाचा सागर आहे, आणि तुम्ही दुःखात आहे. मदभावेसी, जसा मी आहे तसा माझा भक्त होतो. जशी आई नसेल एक व्यक्ती की नाही, संस्कार कोणाचे तर आईचेच, कुणाचं आईच, कारण ते आईपाशी असते ना. पण जेव्हा बुद्धी भगवंतापाशी जाती तर तिचेच गुणगान गाती, तिच्याच पदावर येती, तिची शक्ती त्या बुद्धीत येते, आणि बुद्धी ब्रह्म होती. कारण ती त्या ईश्वरान भिन्न राहतच नाही. सगळं तिचं लक्षण बुद्धीला भगवंत देतो, त्यालाच मोक्ष नाव येतं. हे सूक्ष्मता कोणी सांगत नाही बेटा, कोणीच सांगत नाही. जेव्हा अहंकार सोडला, गुणाला सोडलं, देहाचा संबंध मोडला, तर भगवंत तिथे प्रगट झाला, आणि जे जे भगवंताची शक्ती आहे ती जीवाला आली. विचारसागर, अमृतानुभव, ज्ञानेश्वरी तुम्हाला काय लहान वाटले का? जगात महान ग्रंथ आहेत. ज्या ठिकाणी बुद्धीचं आवरण जातं, ज्या मनाचं पाप जातं, ज्याचा भेद जातो, त्याचा देहभाव जातो, आणि ज्यामध्ये आत्मभाव जागा होतो, ते सुख ईश्वराचं तयार होतो. तो आनंद संपत नाही. देह पडला तरी बुद्धी आनंदात राहते. विलक्षण स्थिती आहे ती मोक्षाची. तुम्हाला आता झेपणार नाही म्हणून जास्त मांडत नाही याच्यावर, की देह जरी पडला तरी बुद्धी आणि भगवंताला कुणीही भिन्न करू शकत नाही. हे अद्वैत साक्षात्काराचं चिन्ह आहे. देह असला तरी दोघांचा संबंध आहे, आणि देह गेला तर दोघा संबंध आहे. आनंद आणि भगवंत, बुद्धी आणि भगवंत, आणि भगवंताचा आनंदात बुद्धीचं तिथं विघरून जाणं, याला मोक्ष म्हणतात. बुद्धी भगवंता जेव्हा एकरूप होती
ती स्वतःला संपून टाकते आणि त्या लक्षित करते, सचित आनंद पदावर येते आणि जगातामध्ये व्यापक होती. ती बुद्धी ब्रह्म होती. तेव्हा ती देहाची नसते आणि देहाचे नसती, ती आत्माराम बनते. त्याला मोक्ष नाव. जेव्हा देहाचं नातं बंद होतं, ती बुद्धी माझ्यामध्ये एक होते. तो सुखसागर आहे, तो परमात्मा आहे. जसा मी आहे तसाच भक्त आहे. तेव्हा बुद्धी भगवंतात जाते, त्याच्या पदावर येते. कारण त्याची शक्ती त्या बुद्धीला मिळते, त्याचं पद मिळतं, त्यालाच मोक्ष नाव येतं. अहंकार सोडावा, गुणाला तोडावं. भगवंताची शक्ती जीवाला आली, बुद्धीचं आवरण नष्ट झालं, तिचं पाप गेलं, भेद संपला, देहभाव मावळला, आत्मभाव जागा झाला. मग तो आत्मभाव संपतच नाही, तो अनुभव कधी जात नाही. कारण बुद्धी आनंदात जाते, त्याला अद्वैत साक्षात्कार म्हणतात. तिथे बुद्धी आणि भगवंताचा संबंध संपतच नाही. ती बुद्धी आनंदात विघरून जाते, ती बुद्धी संपते. कारण तिने लक्षित केलं, ती सच्चिदानंद पदावर आली, जगतात व्यापक झाली. ती देहात नसते, देहाची नसते, त्यालाच मोक्ष नाव आहे. ती भगवंत झाली, ब्रह्म झाली. ती बुद्धीच नाही राहिली. प्रेरणा ते देहाची पण नसते, ती ब्रह्म असते. हे वाक्य लिहून तो बेटा कोठीही. हो माऊली, देहात नसते, देहाची नसते, ती ब्रह्म असते. खूप सुंदर वाटतं त्याच्यापाशी राहा. देहावर येऊ नये, विचारात जाऊ नये, कुठं जाऊ नये. चिंतन हे आपल्याला सलाय नाही. आरोग्याला जेव्हा आपण गळून जातो तर सगळ्यांना ऑलिम्पिक होतं. तसं हे चिंतन बुद्धीला दिलं की बुद्धी अशी शुद्ध आणि शांत होती. तिला काय लागत नाही. काय पुन्हा काय लागतं? पुन्हा अमृत मिळालं तिला काय मागत नाही. बुद्धी निवान करत नाही. पुन्हा तुम्ही अनुभव घेऊन बघा, तिला काही लागत नाही. पांढरंग मिळाला, मी कोण कळालं, पाप पुण्य कळालं आणि भेद जळाला आणि त्या ज्ञाना आनंदाचा सागरामध्ये बुद्धी बुडाली. तिला काय लागतं ताई? कोणता आनंद टिकतो? लेकराचा टिकत नाही, घराचा टिकत नाही, पैशाचा टिकत नाही. क्षणभर पैसा आला वाटतं, पुन्हा पैसा तिकडं, बुद्धी इकडं. पुन्हा हे जेव्हा खाती 50 भेटले, 10 लाख भेटले, काय तितकंच आनंद. पुन्हा काय क्षणिक आनंद. त्याला कोणता म्हणतात? क्षणिक आनंद म्हणतात विषयाचा. आणि अपरंपार आनंद म्हणतात वेदाचा. तो गाभा आहे मोक्षाचा, तो सार आहे त्या ईश्वराचा. सार म्हणजे तत्व आहे. हे तत्व मी आहे, तत्व म्हणजे आत्मा आहे. आणि आत्मा हे माझं रूप आहे, परमात्मा माझं स्वरूप आहे. आणि हा देह हा अनात्मा रूप आहे. तिकडे जाणं दुःख आहे, त्याला सोडणं सुख आहे. त्याला सोडायचं, व्यवहार करून सोडायचं नाही, असं नाही. त्याच्याकडून काम करून द्यायचं, त्याला राबवायचं. म्हणून अति लाड नाही, अति झोप नाही. ते मलम पट्टी कमी करा, पोदाची पट्टी टाका. अशी स्फूर्ती त्या अंगात, अशी बुद्धी थैमान घालती. एक सांगतो ना, चिंतनाच्या माध्यमातून एक एनर्जी तयार होती. कशी होती ऐका. जे आपल्या हार्ट पंपिंग आहे का, हार्ट, त्यामध्ये ऑक्सिजन जास्त तयार होतो. मला सांगायचं नव्हतं, पण तुम्ही नीट ऐकता सांगायला. त्याच्यामध्ये ऑक्सिजन बोलताना ही जे पोटाचं मध्ये बाहेर होतं, कफारगती तयार होती. आणि तुम्ही ऐकताना तुमची समाधी लागते. तिथं हलतं का? आणि जे चिंतन करतात एक अद्भुत शक्ती तयार होती. कारण ही शक्ती परमात्म्याची, ही वेदाची आहे. ही शक्ती अद्भुत आहे. आणि संसारात शक्ती अद्भुत नाहीये, निस्तीभूत आहे. पछाडून टाकतं मला, ग्रासून टाकते मनाला. आणि दुःख होतं हृदयाला. ते दुःख जातं ज्ञानानं, सुख येतं बोधानं. आणि सुखरूपता होती मोक्षात. चला पुढं. मनोनी मद भावेसी प्राप्ती पावे जित, तेने सरिसी वर्षती आकाशी घनजात हे. बघा, मनोनी मद भावेसी प्राप्ती पावे जी, तेने सरसी वर्षती आकाशी घनजात जैसे. ऐका, वर्षती आकाशी घनजात जैसे. आकाशामध्ये मेघ आहे, पाऊस भरला तुडुंब. आणि ते मेघ जेव्हा खाली पडतात पावसानं, तर रिकाम झाले कारण ते वर्षती जैसी. ऐका, डबल वाजते.
वर्षती आकाशी घनदाट जेवी. घनदाट मेघ आले आणि आकाशातून पाऊस पडला. कुठं? खाली. आधी पाऊस भरला होता ना, तसा जेव्हा बोध चित्तात भरला आणि तुमच्या चित्तात भर पडला, तर जमीन ओली होती ना, तिथं चित्त सुखावत. बोधाने काय होतं? चित्तामध्ये आर्द्रता तयार होती. जमीन जी असते का कोरडी फट, त्याच्यात पाणी पडलं तर जमीन काय होती? ओली. तसं ह्या बोधानं अंतःकरण भक्तीनं ओलं होतं आणि नंतर ज्ञान प्रगट होतं. म्हणून भगवंताचं हे नातं तुमच्यापाशी तयार होतं. आता ऐका. मनोनी मदभावेसी प्राप्ती पावेजी तेने सरसी. मदभावेसी, माझी प्राप्ती होती ना, तेव्हा तुला कळतं मी कोण आहे. आकाशातून मेघ भड भड काय करतात? ऋतुतात पाणी. तेव्हाच जमीन ओली होती आणि पिकाची उन्नती होती. तसं बोधाची जेव्हा हृदयामध्ये पाऊस पडतो, तर माझी प्राप्ती सहज होती. माझी प्राप्ती म्हणजे सुख आहे. आतापर्यंत जे सुख भोगलं नाही, ते अद्वैताचं सुख आहे, अखंड सुख आहे, निज सुख आहे आणि न संपणार अद्वैताचं एक घनिष्ठ सुख आहे. ते जेव्हा बुद्धीमध्ये प्रगटतं, मदभावेसी, मत आणि भाव. ज्यानं बुद्धी माझ्याशी एकरूप केली, त्याला मी सुखाची रास टाकतो. आणि ज्यानं बुद्धी देहाशी एकरूप केली, दुःखाचे रास तुम्ही भोगाचा सगळेजण. बुद्धी देहाशी दुःख, बुद्धी माझ्याशी सुख. मत भावेसी एवढे बघायचं पुढे त्याला जाता. आता ऐका. प्राप्ती पावेजी तेने सरसी. वर्षती आकाशी घनदाट जेवी. तो जीव मला प्राप्त होतो, तो भवसागरातून बाहेर येतो. दुःख त्याला शिवत नाही, अभिमान तो करत नाही आणि तो माझ्यापासून भिन्न कधीच होत नाही. त्याला म्हणतात मदभावेसी. देवी मी होऊनी निवृत्ता. देवी मी होऊनी, तो मी झाला मग. देवी मी होऊनी निवृत्ता. तो भक्त मी मद्रूप झाला. मी झाला म्हणजे काही तुम्हाला एक सांगू का? वाटतं ठेवूच नाही, इतकं सांगावं इतकं सांगावं, पण एका शब्दात जर बोलले 100 वाक्य तर पुढे कसं जातं? बरोबर आहे का चूक आहे? बस स्टँड मध्ये आठवत बसतात, माहेरी गवाई माहेरी कोण वाटतो, ऑटो मध्ये बसू थोडं वाटतं ना ऑटो, असं पुढे पुढे जा वाटतं आम्हाला. आता ऐका. देवी मी होऊनी निवृत्ता. मग देहीची ए असता. नागवे देह संभूता गुणासीत. बघा, नागवे तू गुणाला सोडून दिलं. नागवे देह संभूता गुणासीत. देहापासून गुणापासून तू दूर गेला, माझ्यापाशी एकरूप झाला. मत भावेसी, मला प्राप्त झाला. मग काय झाला? मग ऐका. मग तो मी होऊनी, तो माझ्यासारखा शुद्ध निराकार एक व्यापक आणि सुखरूप होतो. त्याला म्हणायचं देवी मी होऊनी निरुता. तो कसा झाला? शुद्ध आहे, निरुपाधिक आहे, एक आहे, अखंड आहे आणि सुखरूप आहे आणि व्यापक आहे. हे पुढे त्या जीवाला लागले. आता ह्याचा बोराला घंटा लागतो, मी पुढे चालायला 12 मिनिट तुम्हाला चिंता लागतोच. आता ऐका. नागवी देह संभूता. आपण म्हणतो ना माते घावी नागो त्या करायला नाही. आलं रस्त्यावर म्हणतो ना आपण, एखादं दिवाळी निघालं आपण म्हणतो ते नागो काय झालं नाही. तसं त्याच्यापाशी गुण राहिले नाही, म्हणून नागवी देह संभूता. तो देहापासून सरकला, गुणापासून सरकला, गुणातीत झाला, गुणा प्राप्त झाला, माझे पत्त्याला दिले, तो मद्रूप झाला, तो सद्रूप झाला, तो चिद्रूप झाला, कारण तो गुणातीत आला. तो का गुणातीत या शब्दावर किती बोला संपत नाही बेटा. गुणात असणं, गुणातून निघणं. गुणात आल्यानंतर केवळ दुःखाचा भडीमार होता अंतःकरणामध्ये, हे लक्षात ठेवा. गुण सत्व रजतम तुम्हाला दुःख देतात. देह माझा, देहाचे संबंधी पण माझे नाही आणि मी नाही, सगळा तोच आहे. कुठे दुःख आहे का? देह किती काळ देह सांगा, किती काळ? 100-200 वर्ष, 1000 वर्ष? अहो 100 महिने आजकाल.
तुमचा आपल्या समोर आपल्या पुढची पिढी खूप नाजूक आहे. आपल्या समोर मला माहिती एक उदाहरण देऊ का? मी मागे मुंबईला जाऊ लागले. देह अभिमान अविद्येची जाण सगळं सगळं त्याच्यामध्ये सगळं खोटच भरले असते. अविवेक मोह जडता तमोगुण त्रागा ताठा ह्याच्यामुळे काय होतं? देह खराब होत. मी गुर करायचं का मी शांत हो मिटे डाऊन डाऊन मिटे मुंबईचं काल बघायचं मला आई घरे दिव्य प्रकाश नावरे कान विजेनी सागरे वडवाणळ वडवाणळ म्हणजे जमिनीच्या पोटात असलेलं लागणे. जमिनीच्या पोटामध्ये पाणी आहे. बोर 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 कुठे कोणी बघा देशाभिंगाचे वडवान हो देशाभिंगाचे नी घरे दीप प्रकाश नावरे काचेच्या कंदीला फुग्यामध्ये जर दिवा लावला तो प्रकाश झाकत नाही बाहेर येतो. तसा ज्ञानी झाकल्या जात नाही जगात झळकतो. ठीक आहे थोडक्यात सांगायले. आता ऐका दीपप्रकाश नावरे कान विजेची सागरे वडवानळ. समुद्राच्या पोटामध्ये पाणी आहे आणि खाली वड अग्नी आहे. त्या समुद्राच्या पाण्यानं अग्नी विजतो का? तसा ज्ञानी गुणात येतो का? ऐकून छान आहे. त्या पाण्यानं अग्नी विजत नाही. तसं अंतःकरणामध्ये गुणाचा प्रभाव होत असताना ज्ञानी त्या गुणात जात नाही. कळालं का? आपुलानी प्रौढी तिन्ही गुण आपुलानी प्रौढी देही नाचविती बागडी. तिन्ही गुण तुम्हाला नाचवतात बोटावर है की नाही? आता कोण नाचवतो मला नाही बोलता येतं बोलायचं नाही. खूप मस्त आहे. तैसा आला गेला गुणाचा बोधून मिळे तयाचा तो देही जैसा व्योमीचा चंद्र जळी. पुन्हा सांगते उद्या मंडळी. हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुका